ज्येष्ठ कवी सोपानदेव चौधरी लिहितात, महाराष्ट्र वाल्मिकी गीत रामायणकार गदिमा यांच्या चैत्रबनातील श्रवणसुखाच्या मांडवी श्री ज्ञानेश्वरांची एक अमृत ओवी माझ्या मुखी विरघळवून गेली. पुढा स्नेह पाझरे, मागा धावती अक्षरे, पाठी शब्द अवतरे, कृपा आथी. ही देन गदिमा या अमृतपुत्राला देखील लाभलेली आहे. गदिमांचे शब्द नाद घेऊन येणारे, त्याचप्रमाणे भावार्थ सांगणारे. गदिमांना गाता येत नसे, पण त्यांच्या अंतःकरणात वीणा झंकारत असे. त्या नादध्वनीतून आलेली निश्वसितेच शब्दरूप घेऊन त्यांच्या गीतात अवतरत असत. सिनेमातल्या गाण्यांना सर्वसामान्यतः सिनेगीत म्हणूनच लेखलं जातं. हिंदी उर्दूत हृदयाला सीना म्हणतात. या हृदयतेनं गदिमांच्या गीतांना सिने संगीत लाभलं आहे. त्यातील संगीत श्रेष्ठ की काव्य श्रेष्ठ? ते अलंकारिले कवण कवणे, ते अलंकारिले कवण कवणे, हे निर्वचेना अशी ही अजोड जोड. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता. इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता. बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. लबाड जोडिती इमले माड्या, लबाड जोडिती इमले माड्या. गुणवंताना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मल्हार. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले. वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले. या पृथ्वीच्या पाठीवरना माणसास आधार. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार.
फिरतील तुमच्या भवती पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती दर्शन तुमचे हाच असे हो या पक्षांचा चारा सहवासाविन नकोच याला अन्य कोठचा वारा तुमचा परिसर यासन भांगण घरकुल तुमचे छाती पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती सावलीतही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी एका अश्रू माझी तुमच्या जातील पण बुडुनी नभेत डोळे नभेत पक्षी ही तर क्षयनाती पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा पांघरसी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा पांघरसी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे एक धागा सुखाचा
बालपणाची रंगीत वसने तारुण्याची मुकी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे एक धागा सुखाचा या वस्त्राते विणतो कोण एक सारखी नसती दोन या वस्त्राते विणतो कोण एक सारखी नसती दोन कुणान दिसती त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा. पुलंनी आठवण आणण्याची सांगितलेली मला अजूनही आठवते. ते म्हणाले किती सहजतेने ती रचना करत शकत असत. आता हिंदीमधलं एक लोकगीत आहे, शृंगारिक गीत, लोकगीत. रातभर रहियो सवेरे चले जाइयो असं ते हिंदीमधलं मूळचंही आहे. आता याचा मराठीत कसा अनुवाद करायचा तो अवघड आहे, कारण ते लोकगीत आहे. लोकगीताच्या पद्धतीनेच त्याचं भाषांतर झालं गंमत आहे. नुसतं भाषांतर करण्यात गंमत नाही. अण्णा म्हणजे मी सहज करून दाखवतो, त्यात काय अवघड आहे. आणि त्याने करून दाखवलं. म्हणे रातभर रहियो सवेरे चली जाइयो याचं रातभर रावाजी झुंझुरका उठून जावाजी असं त्यांनी म्हटलं. पुलंनी विचारले की कुणालाही झुंझुरका हा शब्द कसा सुचला असता का. माडगुळकरांची शीघ्र रचना ही नुसती शीघ्र नसायची, तर तिच्यात त्यांच्या प्रतिभेचा स्पर्श असायचा. त्यांना कुणीतरी एक उर्दू शेर ऐकवला. उम्रे दराज मांग लाए थे 4 दिन के, उम्रे दराज मांग लाए थे 4 दिन के, 2 आरजू में कट गए 2 इंतजार में. माडगुळकरांनी तिथल्या तिथे भाषांतर केलं. 4 दिवसांची चरित्रे आणली स्वर्गातुनी, 4 दिवसांची चरित्रे आणली स्वर्गातुनी, वाट बघता 2 सरली, वाट बघता 2 सरली, 2 सरली चिंतनी. ही किमया त्यांना साध्य झाली होती. हे जन्मजात असावं लागतं. कवितेचा काही क्लास काढता येत नाही. एका मित्राच्या आग्रहाखातर गदिमांनी काही ओळी लिहिल्या आणि त्यासुद्धा जाहिरातीसाठी लिहून दिल्या होत्या. कॅमल शाईची ती जाहिरात होती. सरळ सणाणत जातो वेगे भात्यामधूनही सुटला बाण, सरळ सणाणत जातो वेगे भात्यामधून सुटला बाण, असेच सारे सवेग सुंदर कॅमलशाही मधले लिखाण. आणि मग त्या कंपनीचं बोधचिन्ह उंट आहे हे लक्षात घेऊन पुढच्या ओळी लिहिल्या. मरुभूमीच्या वाटेसाठी उंटापाठी मदार आहे, मरुभूमीच्या वाटेसाठी उंटापाठी मदार आहे, ज्याचे त्याचे श्रेय जाणतो ऐसा ईश्वर उदार आहे. त्याने निर्मिली येथे कॅमलशाही, त्याने निर्मिली येथे कॅमलशाही, लिहित्या हाता थकणे नाही. गदिमांची एक कविता काव्याची किंमत. साहित्याचा उरूस भरला नवसे गवसे जन जमले, साहित्याचा उरूस भरला नवसे गवसे जन जमले, सभेत बसल्या सौंदर्यास्तव हौशी डोळे आसुसले. व्यासपीठावर ठराव चढला, व्यासपीठावर ठराव चढला, काव्या नाद्या मोबदले, इकडे एका रसिक दृष्टीला सभेत काही सापडले. भावुक डोळे चढत्या भोया किंचित कलती मान दिसे,
सुबक जरीचा निळा चौकडा आवृत्त यौवन आत हसे. उभार बांधा मांसल खांदा पदर त्यावरी लोळतसे, काळ्या कुरळ्या कचबंधाचा नाग हालता घे वळसे. नजरे लागी नजर मिळाली, नजरे लागी नजर मिळाली, मनात काही घुटमळले. नखा एवढ्या मंगळसूत्रे क्षणात पण ते अडखळले. दुरून पाहता पाप न लागे, दुरून पाहता पाप न लागे, आतील मानस कुजबुजले. आणि नजीकच्या शेजाऱ्यासही मस्त पाखरू दाखविले. म्हणे ऐकता काय ठरावा, म्हणे ऐकता काय ठरावा, बघा मदनिका दिसे कशी, अंग लटीला कसा लगटला, चोपून शालू बनारसी. कोण सिकंदर, कोण सिकंदर ज्याच्यासाठी रम्य रूप हे अवतरले. पोशाखाची रचना सुंदर, काव्यच वाटे जुळविले. शेजाऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य रेघ ही नच उठली. शेजाऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य रेघ ही नच उठली. साहित्याच्या सभेत अरसिक वाचा त्याची पुटपुटली. एक काव्य का संग्रह करूनी 3 पुस्तके मी विकली. एक काव्य का संग्रह करूनी 3 पुस्तके मी विकली. तेव्हा कोठे पत्नीने या उंची वस्त्रे पांघरली. तेव्हा कोठे पत्नीने या उंची वस्त्रे पांघरली. गदिमांची आणखीन एक कविता, तिचं नाव आहे परिस्फोट. गीत हवे का गीत, गीत हवे का गीत, एका मोले विकतो घ्या रे, विरह आणखी प्रीत. गीत हवे का गीत, गिऱ्हाईकाच्या लहरी खातर, कातुनी मी आणियले अक्षर. सुरेख केल्या बघा बाहुल्यावरी, बांधली प्रीत. गीत हवे का गीत, नीटस गोंडस वजनी हलक्या, मुक्या तरीही दिसती बोलक्या. नीटस गोंडस वजनी हलक्या, मुक्या तरीही दिसती बोलक्या. नयनी त्यांच्या भाव कोरिले, जे सर्वा माहीत. गीत हवे का गीत, हसऱ्या रडव्या सुप्त खेळत्या, हसऱ्या रडव्या सुप्त खेळत्या, कळसूत्री कुणी सहज नाचत्या. भडक घातले वेश सहज जे करीती जन मोहित. कुणा गीत हवे का गीत, कोण हसे ते दबल्या ओठी, कोण हसे ते दबल्या ओठी. सौदा करीतो पोटासाठी, रस्तो रस्ती फिरून पोटच्या, कन्या नाही विकीत. गीत हवे का गीत, हसणाऱ्यांनो वेळ काढुनी या गरिबांच्या प्रसन्न सदनी. हसणाऱ्यांनो वेळ काढुनी या गरिबांच्या प्रसन्न सदनी. अरुण रम्यता बघाल लेकी, बघाल त्यांची रीत. गीत हवे का गीत, उरात माझ्या अग्नी लपला, उरात माझ्या अग्नी लपला, पोटी आल्या समूर्त चपला. उरात माझ्या अग्नी लपला, पोटी आल्या समूर्त चपला. असेल साहस तरया गेही, होऊ नका विचलित. गीत हवे का गीत, दिसतो तुम्हा तो मी नाही, दिसतो तुम्हा तो मी नाही. कसले येता माझ्या गेही, उन्मेषाच्या वनी नांदतो तेजाच्या जाळीत. गीत हवे का गीत, तेथे येतील ते तर ज्ञानी, तेथे येतील ते तर ज्ञानी. तसे म्हणावे तुम्हास कोणी, फिरते छाया पथात माझी, तीच बसा न्याहाळीत. गीत हवे का गीत, मी हसण्याने तुमच्या हसलो, मी हसण्याने तुमच्या हसलो. बोलू नये ते गुज बोललो, तुमच्या दारी रोजच बसणे माल मला खपवीत. अहो गीत हवे का गीत. अण्णांच्या प्रतिमेचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्याला शब्दरचनेला, कवितेच्या पंक्ती किंवा ओळी रचना करायला काही प्रयास पडलेले आहेत, काही धडपड करावी लागलेली आहे, असं त्यांच्या कवितेमध्ये कुठेही दिसत नाहीत. सहजगत्या त्यांना ते सुचत असे. पु ल एकदा असं म्हणाले होते की
पोलीस अधिकाऱ्यांनी फॉलेन म्हणून एकदम घोषणा केल्यावर जसे पटापटा पटापटा सगळे पोलीस असे एका रांगेत येऊन भरतात, तसंच जणू काही बाडगुळकरांनी फॉलेन म्हटल्यानंतर सगळे शब्द भराभरा भराभरा त्या एका रांगेत कवितेच्या रांगेमध्ये असे येऊन उभे राहतात. इतकं त्यांची ती प्रतिभा अशी विलक्षण होती आणि त्यातली सहजता रचनेतली आणि सोपेपणा, ज्याला प्रसाद गुण म्हणतात काव्यामध्ये, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. मी जे एक लोकनाट्य लिहिलेलं होतं त्या लोकनाट्याची त्या लावण्या त्यातल्या ज्या होत्या त्या त्यांनी कराव्यात असा माझा आग्रह होता आणि त्यांनी ते कबूल केलं होतं. पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे जावं त्याच्या वेळेला इतके गडबडीत कामात हे असायचे, पुन्हा बघू असं करता करता शेवटी म्हणलं होते आता तुमच्या ह्याच्यासाठी थांबलं आहे सगळं, आता बाकी काही सगळं झालं आहे तयारी सगळी. ते म्हणलं आता असं करतो, उद्या ये सकाळी लवकर ये ना, आपण जाऊन बसूया वर आणि बरं 4-5 द्यायची होती, एका दिवसात देतो करून म्हणाले सगळं. आणि आम्ही जाऊन खाली त्यांचं एक बसण्याचं आसन नेहमीच होतं व्हरांड्यामध्ये, तिथे असल्यावर म्हणले नाही इथं काही होणार नाही, इथं सारखे लोक येणार. ते म्हणले वर जाऊ, चल तू वरच्या माडीवर जाऊन बसू. आणि असंच माझा हात धरला आणि चल म्हणाल आत जाऊन माडी आतलं जिना होता त्या जिनेने चढून वरच्या माडीमध्ये आम्ही गेलो. आणि तिथं गेल्याबरोबर लगेच म्हणाल की अरे सुचलं आत्ता मी तुझा हात धरून वर आलो ना, त्यातून लावणीचं तोंड मला सुचलं. म्हटलं काय सुचलं? दमाने दमाने धरा हात माझा, आज नको राजा उद्या तिने सांग.